जय शिवराय मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण या गडाची मोहीम घेतोय. त्या गडाचं नाव आहे हातगड. या ॲक्च्युली जर बघायला गेलं तर या गडाचा जास्त काही इतिहास माहिती नव्हता. बऱ्याचशा वेळा या रस्त्याने आले गेलेलो आहे, सापुताऱ्याला गेलो, फिरलो वगैरे, परंतु गडाचा इतिहास माहिती नसल्या कारणानं या गडाला जास्त म्हणजे भेट घेण्याची इच्छाच आली नाही कधी. परंतु ज्यावेळेस इतिहास वाचला तर या गडावर सगळ्यात पहिले मला लगेच सकाळी उठून आणि मी या गडाचा रस्ता पकडलाय. कारण विषय असा आहे की या गडाचा उपयोग हा महाराजांनी केलेला आहे आणि कशासाठी केलेला आहे, काय केलेलं आहे हे सगळं सांगतो मी. पहिल्यांदा या गडावर महाराजांनी ज्या सैन्याला पाठवलं होतं, म्हणजे जो मावळा पाठवला होता तो गागोजी मोरे यांना या गडाला सर करण्यासाठी पाठवलं होतं. त्यांनी हा गड 1667च्या दरम्यान घेतला होता. आता तो का घेतला होता तर महाराजांना सुरत लूट करायची होती. त्यावेळेस 1663 सालात जे शाहिस्ते खानाने पूर्ण पुणे लुटून खाक केलं होतं, तर त्याची भरपाई म्हणून सुरत लूट करायची होती. आणि सुरत लूट करण्यासाठी हा किल्ला फार महत्वाचा होता. त्यासाठी महाराजांनी सर्वात पहिले हा किल्ला ताब्यात घेतला आणि त्यानंतर महाराज सुरत लुटीवर गेले होते. अशा पद्धतीने काही इतिहास आहे या किल्ल्याचा. या किल्ल्याला जिंकल्यानंतर महाराजांनी मोरे घराण्यांना या गडाची म्हणजे या क्षेत्राची एक देशमुखी दिली होती 10 गावांची. तसेच या किल्ल्यावर जे राज्य होतं, पहिल्यांदा बागुलांचं राज्य होतं. बागलांमध्ये जे बागुल होते त्यांचं 1300 ते 1617 सालापर्यंत अशा पद्धतीने बागुलांचं राज्य होतं. त्याच पद्धतीने हा किल्ला महाराजांनी घेतला. महाराजांनंतर निजामानी घेतला. निजामानंतर परत बादशाहने घेतला, दिल्लीच्या बादशाहने, आणि हा किल्ला त्यानंतर पेशव्यांच्या ताब्यात देखील होता. अशा पद्धतीने या किल्ल्याची ही ऐतिहासिक माहिती आहे. आता आपण वर जाऊ. बऱ्याचशा गोष्टी आहे बघण्यासारख्या. वर गेल्यानंतर 4 दरवाजे, बजरंगाची मूर्त आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला तळे बघायला मिळतात, मोठे तळे या किल्ल्यावरती. त्याच पद्धतीने वरती ध्वजस्तंभ, त्याच्यानंतर तटबंदी आहे, किल्लेदाराचा वाडा आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि वरती जो याचा बाले किल्ला आहे तो खूपच मोठा आहे. तर आपण आता पुढच्या दिशेने जाऊया. चढण्यासाठी आपल्याला अवघड एक 20 ते 25 मिनिटं लागतील, परंतु वरती फिरण्यासाठी जास्त वेळ लागेल. चला चालू. मित्रांनो, हा इथे एक शिलालेख बघायला मिळतो. देवनागरीमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये शिलालेख हा, पण वाचता येत नाही. त्याचे अवशेष मिटल्यासारखे जरासे. थोडंसं मी विकिपीडियावर काल वाचलं होतं, तर तो छत्रपतींच्या विषयी माहिती देणारा शिलालेख आहे असं थोडक्यात मला तिथं इतिहास वाचायला मिळाला होता. अशा पद्धतीने हा पहिला शिलालेख भेटला. तिथं मूर्त वगैरे कोरीव काम आहे. आता कसलं आहे ते सांगता येणार नाही. आज आपण या मोहिमेसाठी आलोय, तर या मोहिमेसाठी मी स्वतः तुमच्या सोबत आहेच, पण आपले लाडके कॅमेरामन अभिजित भाऊ सुद्धा आहे. मग इतिहास सांगायच्या ओघामध्ये ह्या गोष्टी राहूनच गेल्या की आपण कोणासोबत आहोत आणि कशासाठी आलेलो आणि काय करणे, कोणाबरोबर आलेलो. तर आपले अभिभाऊ
लाडके कॅमेरामन आणि मी आज आपण हा पूर्णपणे गड एक्सप्लोर करणार आहोत, पूर्ण इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आपण आता पुढच्या बाजूने हे पहिलंच महाद्वार लागते आपल्याला, जे पडक्या अवस्थेत आहे तिकडे जाऊया. चला. काहीशी गोमुख दरवाजा या पद्धतीनेच या गडाच्या दरवाजाची सुद्धा रचना आहे. खालून जर बघायला गेलो तर कदाचित हा दरवाजा आहे असं लक्षात पण येणार नाही. फक्त आपल्याला एकच गोष्ट लक्षात येऊ शकते की इथून समोर ज्या पायऱ्या बांधलेल्या आहेत त्याच्यावरनं लक्षात येऊ शकते की हा रस्ता आहे इथं, परंतु दरवाजा गोमुखी दरवाजा टाईप बांधलेला आहे. ऍटलिस्ट आपण जर गड फिरायला येत असाल तर कचरा करू नका यार गडावर. खूप वाईट गोष्ट आहे ही का आपण छत्रपतींचे गड किल्ले फिरण्यासाठी येतो आणि अशी घाण करतो त्या गड किल्ल्यांवर. कृपया हे करू नका. या महाद्वारातून मध्ये आलोय तर हे गुहे टाईप महाद्वार आहे. म्हणजे जे गोमुख दरवाजा म्हणता येईल, गोमुख दरवाजा आणि त्याच्यानंतर गुहे टाईप या आपण इथून मध्ये आलोय. इथं आपल्याला बजरंगाची मूर्त सुद्धा बघायला मिळते जी या कातळात कोरलेली आहे. आता आपण या कातळातल्या कोरलेल्या पायऱ्यांनी वरती जाऊया. इथं बऱ्याचशा अंशी हे त्या साईडनी पाण्याचं टाक आहे. कदाचित ही सैनिकांना बसण्यासाठी जागा वगैरे म्हणता येईल, याला पाण्याचं टाक नाही म्हणता येणार, परंतु सैनिकांना बसण्यासाठी वगैरे पहारा देण्यासाठी ही जागा बनवलेली असेल. आता आपण पुढच्या बाजूने जाऊ. आपण खालच्या ज्या द्वारातून वरती आलेलो आहे हे पुढचं एक अजून दुसरं महाद्वार लागतं. आपण गोमुखी दरवाजातून द्वारात आणि द्वारातून ह्या पुढच्या दरवाजापाशी आलेलो आहे. आता आपण खाली जो शिलालेख बघितला तो देवनागरी होता, परंतु अजून पुढचे शिलालेख आम्ही सापडण्याचा प्रयत्न करणार आहे. अशा पद्धतीने आता तुम्हाला जर या गडाला यायचं असेल तर कसं यायचं? नाशिकवरनं हा गड जवळपास 90 ते 95 किलोमीटर आहे. जवळचं रेल्वे स्टेशन पण नाशिक रोड आहे. जर तुम्हाला बाय रोड यायचंय तर तुम्हाला नाशिकवरनं स्ट्रेट सापुतारा हायवे घ्यायचा आहे. सापुतारा हायवेनी स्ट्रेट खालचं जे पायथ्याचं गाव आहे ते हातगडवाडी गाव आहे. गावाचं नावच हातगडवाडी आहे. आपल्याला यायसाठी वणी, त्याच्यानंतर आचला पिंपरी, बोरगाव आणि हातगडवाडी अशा पद्धतीने प्रवास करावा लागेल. मी जिथून आलेलो आहे आंबेदिंडोरी गावातनं, ओझर एअरपोर्ट पासनं, तर तिथून या गडाचं अंतर आहे जवळपास 80 किलोमीटर. अशा पद्धतीने तुम्हाला यायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला मोहीम आखावी लागेल. आता आपण समोरच्या बाजूने जाऊया. वरती गडमाथा फिरायचं आहे आपल्याला. बऱ्याचशा अंशी या गाड्याचं कामकाज केलेलं आहे पुरातत्व विभागाने. आपण या जे बांधलेल्या
हे दगडात बांधणे केलेले आहे हे बघू शकतो. या तटबंद्या अजून पण जुन्या तटबंद्या आहेत. आपण या तटबंद्या आहेत. त्याच्यानंतर रॅलिंग वगैरे केलेलं आहे इथे. जुनं मंदिर दिसतंय हे, त्याचा पण जीर्णोद्धार केलेला आहे. आपण आता या गडाचं वरती आल्यानंतर जो पठारी भाग आहे तो जास्त आहे, तर तो फिरण्यासाठी बघूया किती वेळ लागतो आपल्याला. जास्त प्रमाणात पाहायला मिळतं. आता हे किती पाण्याचं टाकं लागलंय आपल्याला. आपण खाली दरवाजात वर येताना एक पाण्याचं टाकं बघितलं होतं. जर समोरच्या बाजूला जर दिसत असेल तर हे सापुतारा हिल स्टेशन आहे. या साईडला आपण सनसेट पॉइंट्स वगैरे तिथं पॅराग्लायडिंग करू शकतो. मी पॅराग्लायडिंगचा व्हिडिओ बनवलेला आहे, टाकणार आहे, नक्की त्याला तो पण बघा. जर आपण साल्हेरचा व्हिडिओ बघितलेला असेल आपला, तर तिथे आम्ही एक गंगासागर तळ दाखवलं होतं. तर ते गंगासागर तळ आणि हे आहे खामटाकं. जर साल्हेरचा व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्ही आय बटन प्रेस करा, तिथं तुम्हाला त्याचं लिंक मिळेल. तर इथं येऊया. या गडावरील सर्वात मोठं टाकं हे खामटाकं आहे. हे खामटाकं का म्हटलं तर याला हे खांब रोवलेलं आहे मध्ये, ज्याच्यामुळे आपल्याला पाण्याची पातळी किती आहे या टाक्यामध्ये त्या हे कळायला या खांबामुळं सोयीस्कर होत होतं. त्यामुळे या टाक्याला कदाचित खामटाका असं नाव पडलेलं आहे. आता आपण वरच्या बाजूने जाऊया. अभेद्य, अशक्य, सुंदर, सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जसं आपण गडाच्या दुसऱ्या भागात येतो, म्हणजे शेवटच्या टोकापर्यंत आलोय आपण. आपल्याला हे एक तळ दिसतं. आता इथं दोन तळे, एक गंगा आणि एक जमुना. आता कोणत्या तळ्यांना नक्की कोणतं नाव आहे हे काही माहिती नाहीये, पण हे दोन तळे आपण एक खामटाकं बघितलं. इथं मागच्या बाजूला बघू शकतो, हे एक धान्य कोठार आहे. इथं दरवाजा खूप छोटा आहे. अंदाज बांधण्याचं कारण एकच धान्य कोठार म्हणून. दरवाजा छोटा आहे
आणि तिथून आपल्याला धान्य काढण्यासाठी सुद्धा सोय ठेवलेली आहे. अशा पद्धतीने त्याच्यामुळे मी एक अंदाज बांधलेला आहे की हे धान्य कोठार आहे. अभि मधून पण दाखवाय. हा जो आता दिसतोय हा पडलेल्या अवस्थेतल्या किल्लेदाराचा वाडा असू शकतो आणि ह्याच वाड्याला एंट्रन्स आहे. खालून पायऱ्या ज्या कातळात कोरलेल्या दिसतात गोमुखी दरवाजा दिसतो पूर्णपणे या खिडकीतून दृश्य त्या वेळेला किल्लेदाराला घेता येत असावे. मित्रांनो, प्रत्येक गड किल्ल्यांवर आम्ही जातो, बऱ्याच वास्तू असतात, वाडे असतात, सखोल माहिती भेटते आपल्याला तिथे का इथे हा दारू कोठार असू शकतो, हा धान्य भंडारा असू शकता किंवा मालाचे अवशेष असू शकतात. ही जी बिल्डिंग दिसते, सॉरी हा जो थोडासा अवशेष दिसत आहे वाड्यासारखे, पण थोडेसे वेगळे दिसतात आहे आम्हाला. तर धड आम्हाला धान्य कोठार पण सांगता येत नाहीये आणि दारू कोठार पण सांगता येत नाही. विशेषतः म्हणजे पूर्ण भिंती आणि वरती त्याला घुमटाकृती आकार तयार केलेला आहे. खूप छान सुंदर आहे. पण मग येणारे इथले भाविक म्हणू शकता का प्रेमयुगुल म्हणू शकता, अक्षरशः छन्नी हातोड्यांनी नावं कोरलेले. नेमकं काय सादर करताय तुम्ही आणि आपण कोणाला रिप्रेझेंट करतोय हेच समजत नाही. सुशील भाऊ, तुम्ही दाखवा. भिंतीची एकही जागा सोडलेली नाहीये की तिथे नावच नाहीये. पोहोचलेलो आहे. आपण या गडावर एक खाली शिलालेख बघितला. आपल्याला शिलालेख सापडले नाही. प्रयत्न केला का शोधूया पण सापडले नाही. त्याच्यानंतर आपल्याला दरवाजे बघायला मिळाले, आपल्या कोरीव पायऱ्या बघायला मिळाल्या. त्याच्यानंतर आपल्याला खांबतळं, वर गेल्यानंतर तिकडं ध्वजस्तंभ, त्याच्यानंतर इथं हा धान्य कोठार बघितलं. त्याच्यानंतर कदाचित इथं आपण शेवटच्या वेळेला बघितलं ते एक बाथरूम वगैरे म्हणता येईल त्याला, असं मला तरी वाटतंय. त्याच्यानंतर आपण महालाचे अवशेष बघितले, जे किल्लेदार वाडा आहे तो एक टाकं बघितलं. खालच्या बाजूला खांबतळ्याच्याच बाजूला अजून एक टाकं आहे जे मोठं आहे. खांबतळ्यापेक्षा थोडंसं छोटं म्हणता येईल पण आहे, बऱ्यापैकी मोठं आहे. वरच्या बाजूला आहे ते. आणि त्याच नंतर ही एक शेवटची वास्तू बघायची राहिली होती. मी खालून बघितलं, मला बुरुजाप्रमाणे वाटलं होतं हे, पण तो बुरुज नाहीये. तर त्याच्यात काहीतरी ठेवण्यासाठी ते एक गोलाकार असं घुमट तयार करून आणि त्याला जागा ठेवलेली आहे का तिथून काही काढता येईल. तर होऊ शकतं की यात दारू गोळा वगैरे ठेवण्यासाठी ही वास्तू उभारलेली असावी. कारण जर शत्रू जर गडावर आला तर त्याच्या हे लक्षात नाही आलं पाहिजे की दारू गोळा कुठं ठेवलेला आहे. तर तशा पद्धतीने याची रचना आहे असं मला तरी वाटतंय. कारण हा बुरुज तर नाहीये. मग तेरी बाबा घे. या गडाला जी तटबंदी लाभलेली आहे ती बऱ्यापैकी शाबूत आहे. म्हणता येईल की 50 ते 60% तटबंदी अजून चांगल्या सुस्थितीत आहे, जी आपण आत्ता पण बघितली. या गडकोटावर आल्यानंतर आपल्याला शिवलिंग बघायला मिळालं. त्यानंतर पीराचं देवस्थान सुद्धा बघायला मिळालं.
वाईट एकच गोष्ट वाटते की भाविक जर दर्शनासाठी येत आहे तर देवाभोवतीच घाण करून ठेवायची. बघू शकतो आपण किती बाटल्या पडलेल्या आहे, तिकडं घाण पडलेली आहे, पिशव्या पडलेल्या आहे आणि काय प्रकार काय काही समजायलाच मार्ग नाही आहे की देवस्थानाच्या ठिकाणी सुद्धा आपण एवढी घाण करतो. टोटल 6 शिलालेख आहे या गडावर, परंतु प्रयत्न केला पण सापडले नाही. सापडले ते भलतेच लोकांनी त्यांचे इतिहास कोरून ठेवलेले फालतूचे ते सापडले. परंतु आता अजून एक शिलालेख आम्ही सापडून काढला. वरती ज्यावेळेस ते पिराच्या मंदिरापाशी होतो तिथून आम्हाला ही रॅलिंग दिसली आणि रॅलिंगपासून आम्ही मध्ये आल्यानंतर त्या द्वारामधून तर हा एक शिलालेख सापडतो. हा शिलालेख देवमान नागरीमध्येच आहे. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं की 2 शिलालेख देवनागरीमध्ये, दोन्ही देवनागरीमधले शिलालेख आपल्याला भेटले, परंतु बाकीचे राहिलेले 4 शिलालेख कुठे काही आढळले नाही मला. मी बघण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला परंतु नाही भेटले. आता हा एक शिलालेख. फायनली मित्रांनो आपण पूर्ण गडाची भ्रमंती केली. पूर्ण गडाची भ्रमंती केल्यानंतर आपण पुनश्च एकदा या द्वारामध्ये आलेलो आहे. आता या किल्ल्याचं जे महत्वाची गोष्ट म्हणता येईल की या किल्ल्यावर अवशेष खूप बघायला मिळाले. आम्ही आपण इंद्राई किल्ल्यावर गेलो होतो. इंद्राई किल्ल्यावरचे अवशेष एकच नंबर होते. तिथले जे गुहा वगैरे बघितल्या, धान्य कोठार बघितले आपण, पाण्याचे टाके, महालाचे अवशेष. त्याच पद्धतीने इथे सुद्धा म्हणजे जो बुरुज बघायला मिळाला ज्याच्यात दारुगोळा ठेवला जात असत, किल्लेदाराचा वाडा, त्याच्यानंतर ध्वजस्तंभ, त्याच्यानंतर पाण्याचे टाके, शिवलिंग, पिराचं देवस्थान, अशा बऱ्याचशा तटबंदी, अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या या किल्ल्यावर बघायला मिळाल्या. हातगड किल्ला हा महाराजांनी घेतलेला होता मोरेंना सांगून. मोरेंना या गडावर पाठवलं होतं स्वारीसाठी. त्यांनी हा गड ताब्यात घेतला आणि या गडाचा उपयोग सुरत लुटीच्या वेळी झाला होता. असं या गडाच्या याच्याहून म्हणजे ज्यावेळेस महाराज सुरत लुटीला निघाले होते त्यावेळेस हा गड घेतला. त्याविषयी त्यावरून असं लक्षात येतं की हा गड सुरत लुटीच्या वेळेस वापरात आला असेल आणि महाराजांचे पाय या गडाला लागले किंवा नाही ते नाही सांगता येणार. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला असं सांगू शकतो मी, हा आपल्या महाराष्ट्र आणि गुजरात बाँड्रीवर आणि जो आपला नॅशनल हायवे तर त्या हायवेवरच आहे हा किल्ला. मग आपली जी जुनी वाट असावी महाराष्ट्र गुजरातची त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पण एक चौकीचं काम करत असावं. पण आपला जे 7 माळ एकच किल्ला बाकी आपला आता सगळा करण्याचा, 7 माळ मधले हा 1 नंबरचा आणि शेवटचा आपला बहुतेक अंकाई टंकाई. पण ह्या 7च्या 7 किल्ल्यांमध्ये फर्स्ट इंद्राई आणि दुसरा हा हातगड. बाकी किल्ल्यांवर पाहिजे तसे अवशेष बघायला मिळत नाही, पण मग खूपच सुंदर अवशेष या किल्ल्यावर आणि इंद्राईवरच बघायला मिळतात. आपण अक्षरशः या 7 माळ डोंगर रांगेत सर्व किल्ले पिंजून काढलेले आहेत. आता हा हातगड झाला, साल्लेर झाला, मुल्लेर झाला, हारगड, मोरागड, त्याच्यानंतर चौलेर, त्याच्यानंतर राजदेर झाला, इंद्राई झाला, अंकाई टंकाई झाला, कंचना मंचना झाला. एवढे सर्व किल्ले आपण फिरलोय. आता राहिले आपले फक्त राजदेर शेजारील कोलदेर किल्ला राहिलेला आहे, रावळ्या जावळ्या, त्याच्यानंतर चांदवड किल्ला राहिलेला आहे. हेच 2-3 किल्ले बोटावर मोजण्यासारखे आपले 7 माळ डोंगर रांगेतील राहिलेले. आपल्याला सर्व व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर बघायला मिळतील. फक्त आपल्याला चौलेरचा व्हिडिओ टाकायचा राहिलेला आहे. तो व्हिडिओ येणाऱ्या काही दिवसांमध्ये मी टाकेल. आपण अक्षरशः वणीची जी रडतोंडीची वाट आहे तिचा सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे. तो सुद्धा येणाऱ्या दिवसांमध्ये मी अपलोड करणार आहे. अजून एक गोष्ट पुनश्च सांगण्याची इच्छा होती की धोडप किल्ला 7 माळ मधला आपला झालेला आहे, आपण बघितलं. पण मग त्यावेळेस थोडंसं निसर्गामुळं, पावसामुळं तर धोडप किल्ल्याची जी खाच आहे त्याची जी आयडेंटिफिकेटी आहे ती आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न आम्ही पुन्हा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपल्याला आपल्या महाराजांचे जे गड किल्ले ते सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे.
आपल्याला याच्याशी घेणं नाहीये की युट्यूब आपल्याला किती काय देईल किंवा आपल्याला कोण काय देईल. आपल्याला फक्त इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा आपला एकदम निरभ्र प्रयत्न आहे, म्हणजे निखळ प्रयत्न आहे, जो आपल्या महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आता हा हातगडचा इतिहास होता, हा मला सुद्धा माहिती नव्हता, परंतु अभ्यासातून या गोष्टी कळाल्या. ह्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचता आणि इतरांपर्यंत सुद्धा पोहोचल्या पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. चला तर मग आता या व्हिडिओला इथंच संपवतो. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, कमेंट बॉक्समध्ये सांगत चला की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओमध्ये अजून काय सुधारणा केल्या पाहिजे, कुठला इतिहास तुम्हाला पाहिजे, कोणत्या किल्ल्याविषयी माहिती पाहिजे, आपण पण सांगत चला, म्हणजे आम्ही आपल्यापर्यंत या माहिती पोहोचवू शकतो. चला तर मग मी या व्हिडिओला इथंच थांबवतो. जय शिवराय.